नमस्कार, मी हेमाली मोहिते. हितगुज या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण हॉटेल मॅनेजमेंट आणि करिअर याविषयी अधिक मार्गदर्शन घेणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ तसंच मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि डायनो फूडचे अध्यक्ष अनिल माने यांच्याकडून त्यांचं आपण स्वागत करूया आणि अनिल माने यांची थोडक्यात ओळखही करून घेऊया. अनिल माने, खूप खूप स्वागत आहे तुमचं या खास कार्यक्रमामध्ये. अनिल माने हे मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि डायनो फूडचे अध्यक्ष आहेत, तसेच ते इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनचे देखील अध्यक्ष आहेत. अनिल माने गेल्या 28 वर्षांपासून हॉटेल क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना स्वतःला शेफ म्हणून 9 वर्षांचा अनुभव आहे. एक छोट्याशा धाब्यापासून सुरुवात करणारे अनिल माने हे आज एक यशस्वी उद्योजक आहेत. विशेष म्हणजे आपल्यासारखेच अनेक कोट्याधीश यशस्वी व्यावसायिक उभे करण्यासाठी अनिल माने यांनी मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची सुरुवात केली आहे. कसं साकारता येईल अनिल माने यांच्यासारखं हॉटेल मॅनेजमेंट मधलं यशस्वी करिअर, हेच आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि चर्चेला सुरुवात करूया. अनिल माने, सर्वप्रथम आधी आम्हाला सांगाल की तुम्ही सांगता की तुम्ही नोकर नाही तर मालक घडवता, ते नेमकं कसं काय, हे कृपया प्रेक्षकांना सांगाल. महत्वाचं पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विचारलाय तो नोकर नाही मालक बनणं. मी ही खऱ्या अर्थानं माझ्या पहिल्यापासूनची सुरुवात तुम्हाला सांगितल्यानंतर नोकर नाही मालक काय आहे हे समजेल. जसं की मी एका छोट्या ढाब्यात पासून कोट्याधीश झालो, हॉटेल्स उभा केले, बाकीचे व्यवसाय उभा केले, अन्य काही गोष्टी केल्या. पण यामध्ये जर खऱ्या अर्थानं बघायचं म्हटलं तर मी प्रॅक्टिकली सगळ्यात जास्त महत्व दिलं आणि हॉटेल इंडस्ट्री ही प्रॅक्टिकलची इंडस्ट्री मानली जाते, सर्टिफिकेशनची नंतर सेकंड ऑप्शन. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला पहिल्यांदा असं बघतो की या हॉटेल इंडस्ट्रीला सर्टिफिकेशनची गरज किती आहे. खरं तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही एखाद्या 3 स्टार 4 स्टार 5 स्टार हॉटेलला तुम्हाला सप्लिमेंट, जसं आपण एखादं घेतो खाण्यामध्ये, तसं एक प्रत्येक गोष्टीमध्ये एक महत्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे प्रॅक्टिकल्सच्या ह्याच्यामध्येच माणूस चांगल्या पद्धतीने घडतो आणि यामध्ये प्रॅक्टिस हा प्रकार या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त असायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला सर्टिफिकेशन वरती कुणीही एक्सपिरियन्स्ड नोकरी देऊ शकत नाही. तो जरूर तुम्हाला नोकराचं काम देईल. मालकाचं काम द्यायचं असेल तर त्याला खऱ्या अर्थानं प्रॅक्टिसची गरज असते. आता मूळ मुद्द्यावरती येतो की मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे जे उभा राहिलंय ते अशाच पद्धतीच्या कोट्याधीश विद्यार्थी बनवण्याचं स्वप्न घेऊन आपण पुढे चाललोय. कारण मी एक स्वतःचा छोटासा व्यक्ती होतो, एक ढाबा चालक होतो आणि आज मी कोट्याधीश व्यावसायिक हॉटेल इंडस्ट्रीच्या माध्यमातून झालो. त्याचं कारण मी केलेलं रात्रंदिवसाचं कष्ट. हेच कष्ट त्या विद्यार्थ्यांना मिळावं आणि त्यातून खऱ्या अर्थानं यांची डेव्हलपमेंट व्हावी, हा उद्देश या पाठीमागचा आहे. म्हणून या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी जे काय आहे ते संपूर्ण जे आहे ते प्रॅक्टिकल्स दिले जातात. हाऊसकीपिंगच्या रिलेटेड अभ्यासक्रम तर असतोच असतो. दुसऱ्या वर्षी त्यांना किचन आणि त्याच्याबरोबर अन्य काही गोष्टी आहेत, त्यामध्ये FMB आहे, या FMB मधलं संपूर्ण नॉलेज दिलं जातं आणि तिसऱ्या वर्षी खऱ्या अर्थानं मॅनेजमेंटचं नॉलेज दिलं जातं. पण या 3ही वर्षात इकडं मुलं एका बाजूला शिकतही असतात आणि एका बाजूला 6, 7, 8 महिने ट्रेनिंग ही घेत असतात आणि याचा परिणाम काय होतो तर त्यांना एक्सपिरियन्स तर मिळतो, त्याबरोबर अभ्यासक्रमही पूर्ण होतो. परिणामी विद्यार्थी जो काय बनतो तो खऱ्या अर्थानं मालक बनण्याच्या दिशेवरती येतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर हा विद्यार्थी जर का फक्त पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी अभ्यासक्रम फक्त घेतोय आणि तिसऱ्या वर्षी थोडंसं कुठंतरी 3-6 महिन्याचं ट्रेनिंग घेतोय, तो कधीच तो मालक बनू शकत नाही आणि मग तिथं मात्र अडचण येते. म्हणून आम्ही असं सांगतो की आम्ही जी त्याला नोकरी देतो ते साध्या खालच्या थराची नोकरी दिली जात नाही. ते काम त्याला ट्रेनिंगच्या पद्धतीतून करून घेतलंच जाणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं त्याला नोकरी जी लागणार आहे ती मॅनेजमेंट मधली लागणार आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगतो मॅनेजमेंट हे मालकाचंच वर्क आहे आणि यासाठी नोकर नाही तर आम्ही मालक घडवतो, हा या गोष्टीतून मला सांगायचं आहे. नक्की. मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून तुम्ही शिक्षणच नव्हे तर संस्कारही देता असं आम्ही ऐकून आहोत. ते नेमकं काय आहे, याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल. आता शिक्षणच नाही तर संस्कारही. आता पहिल्यांदा आपण बोलूया शिक्षणाच्या बाबतीत. शिक्षण जे रेग्युलर हॉटेल इंडस्ट्रीचं आहे ते मिळतंयच,
त्याला प्रॅक्टिकल्स मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात मिळतातच. पण आत्ताच्या कंडिशनमध्ये आपण ज्या वेळेला आपलं जे मूल आहे, आज बघणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक व्यक्ती आहे, त्याचं जे मूल आहे ते त्याला कधी ना कधी तर त्याचा हात त्याला सोडावा लागतोय. आणि हा सोडायला लागणारा जो हात आहे, हा सोडल्यानंतर कुठल्या तरी एका संस्थेनं तो जसाच्या तसा आपण हातात धरला पाहिजे असं बऱ्याचदा दिसून येत नाही. आपण जर बघितलं पुण्या मुंबईचे जे काही कॉलेजेस असतील किंवा अन्य कुठलेही कॉलेजेस, एका कुठल्या ह्याचं म्हणत नाहीये, पण ज्या वेळेला तो आपल्यापासून बाजूला विद्यार्थी जातो त्यामध्ये त्याला भरकटण्याची शक्यता भरपूर वाढलेली असते. आपण जे काय म्हणतो तसं काहीही राहिलेलं नसतं आणि मग बऱ्याच वेळेला पालकांच्या हातामध्ये फार भयानक स्थिती निर्माण होते. खरं तर व्यसन नसणं, त्याला भरपूर कष्टाची सवय लागणं आणि प्रॅक्टिकल्स करणं हे हॉटेल इंडस्ट्रीचं उद्दिष्ट असताना तो नेमक्या त्या उद्दिष्टामधून बाजूला जातो. कॉलेजमध्ये मोजके 2-4 तास होणार, दिवसभर मग तो बाकीच्या गोष्टी करणार, पानटपरीमध्ये जाऊन सिगरेट ओढत बसणार, बाकीच्या रात्रीच्या वेळेला जेवणावेळ चालणार, अन्य काय गोष्टी असतील त्या भरपूर काय होत राहतात आणि परिणामी त्या मुलांच्या वरती पडणारे जे संस्कार आहेत ते कदाचित चुकीचे होऊ शकतात असं माझं मत व्यक्त आहे. प्रत्येक पालकानं ते ठरवायचं आहे असं होतं किंवा नाही ते त्या पद्धतीने आहे. पण माझ्या बाबतीत ज्या वेळेला तुम्ही विचार कराल त्यावेळेला इथं मात्र हा जो कॅम्पस आहे हा इनडोअर कॅम्पस आहे. तो जो विद्यार्थी आहे तो माझ्याच कॅम्पसमध्ये राहतो, अजिबात तो दुसरीकडे कुठं जाऊ शकत नाही. परिणामी त्याला जर कुठली वाईट व्यसनं किंवा बाकीच्या गोष्टीचं जे काही चान्सेस असतील तर ते आपोआप संपून जाणार आहे. म्हणून मी सांगतो की पहिल्यांदा विद्यार्थ्याच्या बाबतीत ज्या वेळेला पालकांनी विचार करायला पाहिजे की तो विद्यार्थी हा माझा तिथं गेल्यानंतर माझा विद्यार्थी चांगला राहील का, आणि ही जी काही गोष्ट आहे ही चांगलं राहण्याची जी काही गोष्ट आहे या इन्स्टिट्यूट मधून साध्य होऊ शकते. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला पालकांशी एक विषय विचारायचा आहे की तुमचा मुलगा अगदी 30-40-50 हजार लाख 2 लाख रुपये पगार घ्यायला लागलाय पण व्यसनी झाला तर ते आवडेल का? तर खऱ्या अर्थानं ही गोष्ट पालकांमध्ये असं असूच शकत नाहीये. ते म्हणेल कदाचित पैसे थोडे कमी मिळू द्या पण माझा मुलगा चांगला राहू द्या. आणि हेच महत्वाचं काम हे मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट करत आहे. त्याच्यानंतर महत्वाचा दुसरा जो पद्धती आहे त्याला कष्टाची सवय लावतात. म्हणजे काय की अगदी पहिल्या वर्षी त्याला पूर्ण हाऊसकीपिंगचं कामकाज, म्हणजे त्याच्यात अजिबात कुठली दयामया केली जात नाही. जे काय असेल ते अगदी टॉयलेट साफ करायचं पासून सगळ्या गोष्टी हा अभ्यासातलाच भाग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला पूर्णपणे शिकवल्या जातात. त्यामध्ये त्याच्या असणारी अंगामधली जी घमेंड असते ते घमेंड पूर्ण होते, शांत होतो आणि ह्या शांतीमध्ये तो अतिशय चांगल्या पद्धतीनं घडायला तयार होतो आणि मग त्याच्याकडून 10 ते 12 तास कामकाज करून घेतलं जातं प्रत्येक ह्याच्यातून, म्हणजे अभ्यासक्रमाने हे मिळून. आणि त्या वेळेला खऱ्या अर्थानं त्याची डेव्हलपमेंट चांगली होते आणि सांगेल ते काम त्याच्याकडून केलं जातं. म्हणजे मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण देतच पण त्याबरोबर संस्कारही त्याच्या बाबतीत अतिशय सुंदर देत आहे, हे मला यातनं सांगायचं. अनिल माने, तुम्ही सांगता की या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असताना विद्यार्थी जवळपास 70 ते 80% फी परत मिळवू शकतात. हे नेमकं काय आहे आणि हे कसं काय शक्य होतं? अगदी बरोबर. आता या प्रश्नाचं उत्तर ह्या मागच्या 2 प्रश्नामध्ये आहे. खरं तर आपण जर बघितलं तर पहिल्या आम्ही शिक्षणामधलं महत्वाचा पार्ट जो तुम्हाला सांगितला की आम्ही नोकर नाही मालक घडवतो, याच्यामध्ये नेमकं होतं असं की पहिल्यांदा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी पहिल्यांदा आम्ही काय करतो तर तिथं शिकवलं जातं कॉलेजमध्ये आणि लगेच त्याला ट्रेनिंगला पाठवलं जातं. त्याच्यानंतर तो एक्झामच्या वेळेला परत अभ्यासक्रमासाठी येतो आणि परत तो दुसऱ्या वर्षी परत कामकाजाला लागतो. दुसऱ्या वर्षी तीच स्टेज आणि तिसऱ्या वर्षी तीच स्टेज. जे काही पद्धती आहेत त्या पद्धतीने त्याला शिकवून त्यांना प्रत्येक विभागाचं नॉलेज दिलं जातं आणि अशा पहिल्यापासून चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिकल्स दिलेल्या ठिकाणी त्या मुलांची डेव्हलपमेंट अतिशय सुंदर होते. आणि ह्या डेव्हलपमेंटमुळे होतं काय की सर्वसाधारण आपण इतर कॉलेजेसच्या बाबतीत जर बघितलं
तर पहिलं वर्ष कॉलेजमध्ये, दुसरं वर्ष कॉलेजमध्ये, तिसरं वर्ष कॉलेजमध्ये, मोजके 2-4 महिने ट्रेनिंगला पाठवलं जातं. त्यात मुलांची डेव्हलपमेंट ही होत नाही आणि त्या मुलांचा कुठलंही आर्थिक त्याला मदत मिळत नाहीये. तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण हीच केलेली आहे की आपण या विद्यार्थ्यांमध्ये काय केलंय, तर पहिल्यांदा आपण त्या पैशाचा विचार केलाय. सर्वसामान्य कॅटेगरीतले विद्यार्थी बऱ्यापैकी यामध्ये असतात, तर यांना प्रत्येक वर्षाची फी मिळावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर इथं जिकडं कुणी 500-1000 रुपये त्यांना स्टायफंड देतात, तर आम्ही पहिल्या वर्षीच त्या विद्यार्थ्यांना 7,000 पासून 10,000 रुपयाचं स्टायफंड देतो. आणि अशाच पद्धतीनं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी वेगवेगळ्या पद्धतीचं स्टायफंड आणि प्लस चौथ्या वर्षी त्यांना जे काही अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग, याच्यामध्ये जवळपास 70-80% किंबहुना काही काही विद्यार्थ्यांना पूर्णच्या पूर्ण फी त्याच्या केलेल्या कामातून मिळू शकते. हे मला या मुद्द्यातून स्पष्ट करायचं आहे. मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना देशातच नाही तर परदेशातही नोकरीच्या संधी मिळतात. अशा प्रकारच्या संधी आपण कशा उपलब्ध करून देता? आता सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला परत एकदा समजावून सांगतो की ज्या वेळेला एखाद्या विद्यार्थ्यामध्ये चांगलं शिक्षण होतं, हॉटेल इंडस्ट्रीमधलं भरपूर प्रॅक्टिस होतं, त्याच्यानंतर त्याच्यावरती संस्कार चांगले होतात, त्याला फीच्या बाबतीतली परत त्याची व्यवस्था फीची रिव्हर्स होते. पण याच्यामध्ये या 1, 2, 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेलं जे ट्रेनिंग आहे त्यात त्याला अतिशय चांगली परिपक्वता येते आणि हे परिपक्वता जी आहे ती त्याला फ्युचरसाठी उपयोगाची ठरते. कॉलेजच्या माध्यमातून मी तुम्हाला असं सांगतो की त्या मुलाचे इतर कॉलेजच्या माध्यमातून 1, 2 वर्ष 3 वर्ष तो पुढच्या बुद्धिमत्तेच्या लेवलनं पुढे चालतो, कारण त्याला सायमल्टेनियस प्रॅक्टिकल्स आणि अभ्यासक्रम हे दोन्ही एका वेळेला दिलं जातं. आणि हा महत्वाचा जो विषय आहे, हा महत्वाचा जो पद्धती आहे, याचा परिणाम म्हणून आमचे विद्यार्थी आता अमेरिकेत आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, UK मध्ये आहेत किंवा जगभरामध्ये इतर गल्फ कंट्री असतील, सिंगापूर असेल, मलेशिया असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रूज लाईन्स असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे बेट असतील, तिथं कुठंही ती विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं सेटअप होतात. ज्या वेळेला असं म्हटलं जातं की जर प्रोडक्ट चांगलं असेल तर मात्र ते विकलं जातं चांगल्या किमतीनं, चांगल्या पद्धतीनं विकलं जातं. हीच पद्धती इथं लागू होते आणि परिणामी असं होतं की आम्हाला कुठल्याही पद्धतीचा कॅम्पस इंटरव्ह्यू घ्यावा लागत नाही. आम्हाला डायरेक्ट प्रत्येक 4 स्टार 5 स्टार हॉटेल जे काही देशातले आहेत ते अक्षरशः पाठीमागं लागतात की सर तुमची मुलं किमान 4 तरी द्या, सर तुमची मुलं किमान 8 तरी द्या आम्हाला. अशा पद्धतीची व्यवस्था या माध्यमातून होऊन या मुलांना देशात या सगळ्या गोष्टी लागतात. परदेशाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर अशाच पद्धतीच्या विद्यार्थ्यांना तिकडं स्कोप आहे. टाइमपास करणाऱ्याला, कष्ट न करणाऱ्याला, चांगली बुद्धिमत्ता आणि बाकीच्या गोष्टी न ठेवणाऱ्याला तिथं काहीही व्हॅल्यू नाही. तिथं स्कोप जो आहे, नक्की स्कोप आहे, इंडस्ट्रीला स्कोप आहे, पण कुणासाठी? हार्ड वर्कर आणि बुद्धिमान माणसांसाठी. तेच नेमकं मनालीज इन्स्टिट्यूट बनवतं आणि त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात स्कोप मिळवतो. जर मदतीचा बाबतीत जर विचार केला तर मात्र आमच्याकडून HR डिपार्टमेंटकडून प्रत्येक विद्यार्थ्याला आज तू कुठं आहेस, तर आज तू समजा 20,000 रुपये पगार घेतोयस, तर तुला 25,000च्या दरम्यान कसं चालता येईल, 30 पर्यंत कसं जाता येईल, 50 पर्यंत कसं जाता येईल, परदेशात कसं जाता येईल, त्याच्यासाठी काय लागणारे सपोर्ट्स असतील ते आम्ही टोटल असिस्टन्स त्यांना देतोय, चांगल्या पद्धतीची त्यांना मदत करतोय आणि याच माध्यमातून हा जो विद्यार्थी आहे तो अतिशय चांगला घडतोय पण त्याबरोबर तो लाखो रुपये कमवण्याच्या लायक बनला जातो. नक्की अनिल माने, खूप उपयुक्त माहिती अशी तुम्ही आता देत आहात. मात्र कार्यक्रमामध्ये इथं वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, तेव्हा एका छोट्या ब्रेक नंतर लगेचच परतूया. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
हितगुज या खास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज हितगुजमध्ये आपण चर्चा करत आहोत हॉटेल मॅनेजमेंट आणि करिअर याविषयी. आपल्याला अधिक मार्गदर्शन करत आहेत मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे तसंच डायनो फूडचे अध्यक्ष अनिल माने. आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. अनिल माने, मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये इतर आणखीन कोणकोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत याविषयी विद्यार्थ्यांना सांगा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी पहिल्यांदा सांगितलं होतं की यामध्ये आमचं जे कॉलेज आहे या कॉलेजच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की हे पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कॉलेज आहे. ऍक्च्युअली आमच्याकडे इनटेक जो आहे तो फक्त 120 आहे, म्हणजे 120च विद्यार्थी आम्ही घेतोय. आणि ह्या 120च्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतला विषय जर आपण बोलायचं म्हटलं तर यामध्ये आम्हाला ऍडमिशन प्रक्रिया एकदम इझी होऊन जाते. पटकन आता आमचे जूनचे ऍडमिशन्स पण जवळपास पूर्ण झालेले आहेत. ऑगस्टच्या बॅचचे ऍडमिशन हे झाले, म्हणजे त्या गोष्टी सगळ्या पूर्ण होत राहत आहेत. पण तिथं त्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था जी बेसिक आहे त्या पद्धतीचं मी तुम्हाला 5 स्टार हॉटेल उपलब्ध करून देणार नाहीये, पण जी व्यवस्था आहे ती अतिशय प्रॉपर आहे की ज्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही 3 स्टार 4 स्टार 5 स्टारला ज्या वेळेला तुम्ही ट्रेनिंगला जाणार आहात तिथं जशी व्यवस्था असते तशी व्यवस्था आहे. सुंदर आहे, काही अडचणीचं नाहीये. राहण्याची व्यवस्था सुंदर आहे, जेवणाची व्यवस्था त्याच्याही पेक्षा सुंदर आहे. 15 दिवस जेवणातला नाश्त्याचं उदाहरण घेतलं तर 15 दिवस रिपीट नाश्ता होत नाही. तो रेग्युलर वेगवेगळ्या पद्धतीनं रिपीट नाश्ता परत परत घेतला जात नाही, तो कंटिन्युअस वेगवेगळा असतो. यानंतर या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जेवणासाठी इथं असणारा जो कॅम्पस आहे तो अतिशय सुंदर आहे, एकदम चांगला आहे. जवळपास 2 एकर मधला कॅम्पस आहे. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी अतिशय चांगल्या गोष्टी आहेत, मस्त सगळ्या पद्धती आहेत. आणि खास करून ह्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी एक कन्सेप्ट उभा केलेली आहे डायनो खाऊ गल्लीची, ज्याच्यामध्ये 28 प्रकारचे काउंटर विद्यार्थी स्वतः करू शकतो आणि तो स्वतः डेव्हलप होऊ शकतो. त्याबरोबर त्यांना लागणारं ड्रेस मटेरियल असेल, त्याला लागणारे इतर गोष्टी असतील, हे सगळं या कॉलेजमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं दिलं जातं. फक्त विद्यार्थ्याची काय अपेक्षा असली पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं कष्ट करण्याची त्याची तयारी असली पाहिजे, त्याला सांगेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे आणि तो व्यसन करता कामा नये. आणि अशाच पद्धतीच्या विद्यार्थ्याला इथं घेतलं जातं. पालकांना 2-2 तास पूर्ण 2-2 तास इथं स्वतः ऑफिसमध्ये बसवून त्यांना पूर्ण ह्या गोष्टीची पद्धतीची सगळी जाणीव करून दिली जाते आणि मगच ऍडमिशन दिलं जातं. पण मी शेवटी पालकांना मी असं सांगू शकतो, मी सांगतो की जर का तुम्ही हा विद्यार्थी माझ्या ताब्यात दिला तर त्याला घडवण्याची जबाबदारी ही माझी आहे, हे बरोबर आहे. पण तुमची ही साथ असेल तर त्या विद्यार्थ्याला नोकर नाही मालक हे घडवणारच, हे मी तुम्हाला सांगतो. खरंय, अगदी खरंय. अनिल माने, हे सगळं ऐकल्यानंतर अनेकांना तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा झाली असेल. आपण काय सांगाल, कशा प्रकारे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेता येईल? शैक्षणिक पात्रता यासाठी काय असायला हवी? नाही, आता सगळ्यात महत्वाचा विषय हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपण जर एकच गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटली तर एज्युकेशन हा जो पार्ट आहे तो 10वी 12वी ग्रॅज्युएट अशा कुठल्याही पद्धतीने जो विद्यार्थी 10वी नंतर या कुठल्याही विभागात अगदी तो 11वी 12वी FY SY TY किंवा कुठलाही असेल तर तो इथं ऍडमिशन घेऊ शकतो, हा विषयच नाहीये. ऍडमिशनची व्यवस्था अशी आहे की ऍडमिशन्स हे फक्त 60 विद्यार्थ्यांच्यासाठी असतात आणि या 60 विद्यार्थ्यांच्या मध्ये काय असतं तर जो कोणी पहिल्यांदा इथं येतो ज्याला वाटतं की सर मी ह्या तुमच्या नियमाप्रमाणे काम करणार आहे, चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे, तर मात्र मी त्याच गोष्टी त्याच पद्धतीनं काय करतोय तर मी त्याची व्यवस्था लावतोय. कुठलाही विद्यार्थी तो फार हुशार आहे, तो फार जरासा कमी आहे असं कधीही बघितलं जात नाही. इतर शिक्षणावरती मी त्याची कॅटेगरी लावत नाही. जो पहिल्यांदा येतो त्याला शिक्षणही केलं जातं. फक्त याची प्रोसेस अशी आहे की त्याच्या पालकांनी, त्याची आई असतील वडील असतील किंवा जबाबदार पालक असेल की ज्यांनी पूर्णपणे विद्यार्थी इथून परत बाहेर जाईपर्यंत त्याची जबाबदारी घेतली पाहिजे, अशांना त्या विद्यार्थ्यानं घेऊन यायचं आहे. जर विद्यार्थी एकटा असेल तर त्याला कुठल्याही पद्धतीचं एंटरटेन केलं जात नाही. त्याचे आई वडील आणि जबाबदार व्यक्तीच त्यांना इथं आणलं जातं आणि त्यानंतर त्याला 2 तास पूर्णपणे त्यांच्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्याला ही पद्धती समजून सांगितली जाते. आणि ही जी पद्धती आहे ही समजून घेऊन
मगच इथं ऍडमिशन्स करायचे आहेत. बरं. आणि ही ऍडमिशन प्रक्रिया व्यवस्थित झाल्यानंतर मग मात्र ह्या विद्यार्थ्यांचे जे काही ड्रेस मटेरियल आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, हे सगळं कॉलेजकडून प्रोव्हाइड होतं. तर ह्या सगळ्या पद्धतीसाठी मग वेगवेगळ्या प्रोसेस करून त्यांना लवकरात लवकर त्या सगळ्या पूर्तता करून त्याचं कॉलेज अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू होतं. तो रुटीनला लागतो आणि त्याच्या पद्धतीनं ही पुढची व्यवस्था, त्याची ट्रेनिंग वगैरे बाकीच्या पद्धती सगळ्या चालू होतात. नक्की. अनिल माने, खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. खूप खूप धन्यवाद. हितगुज या खास कार्यक्रमामध्ये तुम्ही इथं आलात, तुम्ही सहभागी झालात आणि ही एवढी सगळी चांगली माहिती दिली त्याबद्दल. आणि याबरोबरच हितगुज या खास कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.